माझी पाककलामध्ये आज आपण बनवतोय सुरमई फ्राय। तर इथे मी हे मधले जे पीसेस असतात मोठे ते मी घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेत। आता याला सगळ्यात आधी आपण लिंबाचा रस लावून घेणार आहोत। तर अर्ध्या लिंबाचा रस मी इथे सगळ्या पीसेसना लावून घेतलेला आहे। आता यावर आपण मीठ लावून घेणार आहोत। तर प्रत्येक पीस असा हातात घेऊन मी मीठ लावणार आहे, सगळे मसाले लावणार आहे की जेणेकरून आतपर्यंत आपले मीठ मसाले मुरले जातील। सगळ्याला मीठ लावून झालेलं आहे। आता हळद लावून घेते सगळ्या पीसेसना। तर हळदीचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं, कारण माशांना एक प्रकारचा जो हिंवस वास असतो तो हळदीने कमी होतो, त्यामुळे हळद जास्त प्रमाणात लावून घ्यायची। अशा प्रकारे प्रत्येक पीसला मी हळदसुद्धा लावून घेतलेली आहे। आता 1 चमचा इथे मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, तीसुद्धा प्रत्येक पीसला अशी लावून घेते मी की जेणेकरून ती आतपर्यंत मुरली जाईल। आता हे 15 ते 20 मिनिटांसाठी साईडला ठेवूया, म्हणजे मसाले छान मुरले जातील। तोपर्यंत आपण आपले ड्राय मसाले वरच्या कोटिंगसाठी तयार करून घेऊया। तर 2 चमचे इथे बारीक रवा घेतला आहे, 1.5 चमचा तांदळाची पिठी, त्याचबरोबर अर्धा चमचा हळद आणि 1 मोठा चमचा लाल तिखट घेतलं आहे। चवीनुसार मीठ जाईल यामध्ये। लाल तिखट इथे फक्त ही मिरची पावडर घेतलेली आहे, त्यामुळे तिखट आहे खूप। तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो। आता वरच्या कोटिंगसाठी इथे हा मसाला छान तयार झालेला आहे। एकीकडे मी पॅन गरम करत ठेवलं आहे आणि छान 20 मिनिटं इथे आपण मासे पण आपले छान मुरले गेलेले आहेत। आता आपल्या मसाल्यामध्ये हे पीसेस घोळवून आपण पॅनमध्ये इथे तळायला ठेवूयात। तर इथे आता मी सगळे पीसेस लावून घेतलेले आहेत आणि थोडंसं पॅन हलवून सगळीकडे तेल जरासं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला। सगळ्या पीसेसना तेल लागेल अशा प्रकारे 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। आता 5 मिनिटं झालेली आहेत, मी पलटवून घेते। आता दुसरी बाजू देखील आपल्याला अशी शिजवून घ्यायची आहे। आतमध्ये फिश चांगलं शिजलं गेलं पाहिजे, कच्चं राहता कामा नये, म्हणून 5-5 मिनिटं दोन्ही बाजूंनी आपल्याला हे फिश भाजून घ्यायचं आहे। पुन्हा झाकण ठेवून 5 मिनिटं मी याला चांगलं शिजू देणार आहे। मस्त अशी सुरमई आपली इथे शिजली गेली। आता फक्त 2 मिनिटांसाठी मी मागची बाजू परत एकदा पलटवून घेते आणि छान भाजून घेते आणि मस्त अशी इथे आपली कुरकुरीत सुरमई फ्राय रेडी झालेली आहे। कलर किती भारी दिसतोय बघा। याचा डिटेल व्हिडिओ माझी पाककला या माझ्या चॅनलवर आहे, आवर्जून पहा। त्याचबरोबर जर का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।